चला धावलं आम्हाला सुरू केलं. हर हर महादेव. चला सर्वांना गुड मॉर्निंग अँड गुड डे. अरुण गुड मॉर्निंग अँड गुड डे. इरफान गुड मॉर्निंग अँड गुड डे. कुठे गेले? भलतच उलटच केले. हा थंडी आहे त्याचं काहीतरी आपलं चालूच असतं. थंडी आहे बरोबर आहे ना? का बरं आता बरोबर आहे. गुड मॉर्निंग अँड गुड डे. दर्शन गुड मॉर्निंग अँड गुड डे. नाईस वॉक. नाईस वॉक. रे जवळजवळ 2 तास होत आहेत जवळजवळ. त्याच्या अगोदर आपल्याला चहा मिळतोय ओके नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ना त्या व्यक्तीने चौकशी केली की तुम्ही कुठून आले. हे मला विशेष वाटलं. आणि ती व्यक्ती स्वतः काउंटर सोडून दूध चहा तयार करण्याच्या तयारीत आहे. हे बघून मी आश्चर्यचकित झालो आणि मला खरोखर कौतुक वाटलं. खरोखर कौतुक वाटलं. यस, असं फार कमी लक्षात येतं कमी लोकांना. थँक्यू. तुम्ही कसे काय चहा एकदम मला अपेक्षा नव्हती की इथे चहा मिळेल म्हणून.
अरे दर्शन, मी जाम जाम म्हणजे जाम खुश आहे. तब्येत ठणठणीत आहे मस्तपैकी. आणि आज ना काही वेगळंच चमत्कारिक वाटते मला. आणि चांगले चमत्कार वाटतायत. रस्ता छान, ती फुलं पण पिवळी पिवळी फुलं, मध्ये लाल फुलं, शिवाय आजूबाजूला पर्वत दिसत आहेत थोडेफार, हो की नाही. ते पवन चक्की दिसतीये, काय दिसत नाही. शिवाय मध्ये मध्ये शेती आहे, मध्ये वृक्ष आहेत. वातावरण एकदम छान आहे. झुंद झुंद वातावरण आहे, खरी गोष्ट. आणि माझ्या चालण्याला ना टेरिफिक वेग आलेला आहे. आज आत्ताच मला वाटतं बरेच झाले किलोमीटर. मी आता मी सध्या सांगलो हे नाही रोज करत नाही, त्याविषयी काही बोलतच नाही. पण मला खात्री आहे की संध्याकाळपर्यंत टेरिफिक किलोमीटर होणार आहेत. आता माझ्या डोळ्यासमोर कोल्हापूर दिसतंय, सांगली दिसतंय, मिरज दिसतंय. मेन म्हणजे मला रत्नागिरी दिसतंय. मला रत्नागिरी लवकर फटाफट करायचं आणि डोंबिवलीला लवकरात लवकर स्कूबीसाठी, खास करून स्कूबीसाठी लवकर भेटायचंय. यस, त्यामुळे मला एकदम चेतना आलेली आहे. हा यस. चव आहे की नाही. मला दिसतं याच्यामध्ये फक्त बटाटा आहे. ऐकलं का? अरुणनी बटाटा, सोयाबीन या 2 गोष्टी आहेत फक्त घेतलेल्या आहेत. तरी त्याच्यातून ती भाजी इतकी सुरेख झालेली आहे. वा. आणि आत्ताच वास येतो, घमघमाट येतो. त्याचे काय याच्या गुण आहेत त्याचा. म्हणजे बरोबर तो करतो, ते बरोबर करतो. छान आहे, मला आवडलं. आता मी मस्तपैकी जेवणार. टॅमॅटो पण आहे मस्तपैकी. नंतर निवांत थोडं एक विश्रांती घेणार आणि पुन्हा 3 नंतर चालायला सुरुवात करणार. ओके नाही. किती वाटतात तुम्हाला? बरोबर किती? 31 झाले. 31 झाले. मग
रस्त्याने दिसली- चालत म्हणजे नाही, बाईकवरून चालत बाईकने, होतो. हा. हा, मग गाडी दिसली आपली म्हणून म्हटलं की भेटून बघावं नेमकं काही कन्सेप्ट हा. आहे. तर एक वेगळं वाटलं. मग तू वेगाने जात असणार ना स्कूटरनी? नाही नाही, मी गाडी माझी कायम स्लो असते. अच्छा. पण आसपास काय चाललंय हे सगळं बघत जात असते. अरे वा. हा. मी पत्रकार पण आहे आणि मी वकीलचं शिक्षण सुद्धा घेतोय सध्या. अरे वा, छान. त्यामुळे म्हटलं की इतका तरुण मुलगा माझ्या समोर आलाय. मग म्हणून एकदा येऊन आणि तुमची हेतपुरी बरोबर लक्षात येणारा माणूस, हो की नाही? हो. असं फार कमी माणसं आहेत, हो की नाही? बरोबर ते बघतात. बरं वाटलं मला. आणि मला पण भेट घेऊन तुमची विचारत होती की नेमकी आपली कन्सेप्ट काय आहे. हा. काय- सांगू का, माझा मेन म्हणजे माझा चालण्याचा छंद आहे. लहानपणापासून 7 ते 8 वर्षाचं होतं ना, तेव्हापासून चालण्याचा छंद आहे. असं नाही. मग नंतर ते वाढत गेलं ना. मग भैयांनी सांगितलं आता तुमचं एवढं 73 वय आहे तरी पण तुम्ही आज 31 किलोमीटर, हो. म्हणजे आजची मुलं सुद्धा एवढं चालत नाहीत. आम्ही जरी चालायचं म्हटलं तर आम्ही फार तर फार ठरवून सुद्धा आम्ही 5 ते 6 किलोमीटर खूप झालं. पण तुमचं 73 वय असून सुद्धा तुम्ही आज एवढं 31 किलोमीटर चाललाय म्हणजे ही खरंच नावाजण्यासारखी गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे. नाही नाही, मेन म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद, दुसरी गोष्ट परमेश्वर, हो की नाही? हो. आणि तो मला सतत बघत असतो आणि याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो माझी काळजी घेतो ना, खरंच मनापासून मी सांगतो. त्यामुळे सगळं होतं, नाही तर खरं नाही. आता बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, यांनी काही माहिती दिली का? काही नाही. फक्त ते पेपर, गाडीवर जे काही बघितलं तेच ना. संपूर्ण भारत मी चालून आलेलो आहे. काश्मीर ते कन्याकुमारी 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. दुसरं किबिथू, अरुणाचल, म्हणजे आपल्या देशाचं आणि अरुणाचलचं टोक, जिथे चीनची सीमा दिसते, पश्चिम ते पूर्व, पोरबंदर, ते पण 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. तिसरी पदयात्रा साबरमती आश्रम, अहमदाबाद, माहितीये, खाली कन्याकुमारी ते शांतिनिकेतन, म्हणजे समुद्र किनारा संपूर्ण, तो 4752 किलोमीटर 4 महिने 5 महिने आणि 8 दिवसामध्ये पूर्ण केला. असे भरपूर 12752 किलोमीटर मी चालून पूर्ण केले आहेत. माझ्या नावावर लिम्का रेकॉर्ड आहेत, एशिया रेकॉर्ड आहेत आणि इंडिया बुक रेकॉर्ड आहेत. माहितीसाठी फक्त, कारण रेकॉर्ड करण्यासाठी मी केलंच नाही, ते ऑटोमॅटिक होत गेले. आलं का लक्षात? चालत गेला कारवा बनता काय. हा, असं आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काहीतरी उद्देश ठेवून मी बाहेर पडलेलो आहे. मी शाळा कॉलेजमध्ये जातो. शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूण हत्या आणि बालमजुरीसाठी मी प्रचार आणि प्रसार करतो. आणि सगळं चालताना मला जाणवतं की ब्रह्मांड, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि ब्रह्मांड हे माझ्या पाठीशी आहे. अगदी लक्षात येतं, जाणवतं मला प्रत्येक ठिकाणी. या पद्धतीने सगळं होत गेलं. आणि आता हे मी जसं सुरू केलं ना, त्याचं कारण असं आहे, 31 ऑक्टोबरला मी पुन्हा चालायला सुरुवात केली. याच्या मागे कारण असं आहे की पेपरमध्ये सारखं वाचतोय की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या भरपूर आत्महत्या होत आहेत आणि यावर काही कोणी बघत नाही, काही विचारही करत नाही, काहीच नाही. म्हटलं मी तर पुन्हा काही करू शकतो ना. आता माझं ताकद आहे, उर्मी पण आहे आणि इच्छाशक्ती पण आहे. म्हटलं मी बाहेर पडलो. 31 ऑक्टोबरला पुन्हा चालायला सुरुवात केली. ते आता 3 महिने आणि 15-16 दिवस झाले. आता तारीख आहे 17, म्हणजे 3 महिने आणि 16 दिवस रेग्युलर आम्ही चालतो. शाळा कॉलेजमध्ये जातो, शिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटतो. जे बऱ्याच ठिकाणी बांधावरून जाऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचून तिथले शेतकरी आणि शेतमजूर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. जे बरोबर मुलाखती वगैरे म्हणतात ना, त्या पद्धतीने जाणून घेतो मी. तर काही जण आता मुक्कामाच्या ठिकाणी असेच येतात, तुम्ही जसे आले ना तसेच, आणि मग ते समजतं काय काय गोष्टी, हो की नाही. आणि पुन्हा शाळा पण बऱ्याच झाल्या, 31 शाळा झाल्या आता या कालावधीमध्ये. मी काय मुद्दाम आतमध्ये पुढे जात नाही. रस्त्याला लागून अशी शाळा दिसली आणि विद्यार्थी दिसले की आतमध्ये जायचं. मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल जे असतील त्यांना सांगायचं की मला विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे, आणि मग ते करायचं, हो की नाही. आणि कोणी आतापर्यंत मला कोणीच नाराज केलेलं नाही. तुम्ही
म्हणजे संपूर्ण भारतामध्ये मी चाललो ना, आसाम सगळे देश, सगळे राज्य, तिथेही बऱ्याच शाळांमध्ये मी गेलेलो आहे. असं खरं तर आता ही माहिती मी संपूर्ण दिली, आता तू सांग. खरं तर आजच्या तरुणांचं एक रोल मॉडेल आहे. एवढं कोणी करत नाही. अगदी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन तुम्ही समजून घेता आणि आजच्या जे मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा तुम्ही एक पुढे आणताय किंवा मुलांना सुद्धा तुम्ही तुमची कन्सेप्ट समजून सांगताय. खरं तर कौतुकास्पद आहे. होईल तसं करायचं ना, हो की नाही? कारण काय, माझी पार्श्वभूमी आहे ना, मी 40 वर्ष बँकेमध्ये नोकरी केली. माझा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी जे काही आहे हे कामाला लावलेलं आहे. मी कोणाकोणी स्पॉन्सरशिप घेत नाही, एक पैसा पण नाही. आलं लक्षात? बँकेतून नोकरी करून तुम्ही सुखी आयुष्य निवांत हा. जगत होता, पण तुम्ही ते नाकारून तुम्ही हा संघर्षाचा मार्ग निवडला. येस. संघर्ष आणि समाधानाचा. मला समाधान मिळतं मग, दुसरी गोष्ट, हो की नाही? हा. आणि कारण असं आहे की माझे आई वडील, आई आजोबा, सगळे आजी आजोबा सगळे स्वातंत्र्य सैनिक, सगळे. म्हणजे आजोबा माझे विनायक महादेव बुसकुटे ते लोकमान्य टिळकांचे लेखनिक म्हणून होते 3 वर्ष. आणि शिवाय त्यांचं निधन जेव्हा झालं त्यावेळी जे मोजके लोक, 4 लोक होते, त्यामध्ये माझे आजोबा होते. इतके आमचे जवळचे संबंध, म्हणजे इतके ऋणानुबंध. दुसरं, माझी आजी पण जेलमध्ये गेलेली. माझी आई सुद्धा हैदराबाद मुक्ती संग्रामातली पहिली महिला सत्याग्रही. माझे वडील पण तसंच. असे माझा भाऊ पण, धाकटा भाऊ, तो पण दिव्यांगांसाठी काम करतो रत्नागिरीमध्ये. आणि माझे काका पण हे शेड, हे असं ना, बेड बिगार लोक असतं ना, त्यांना त्यांच्यासाठी पुनर्वसन करणं वगैरे असं यांच्यासाठी काम करतात. जे सगळं घर असं. त्यामुळे म्हटलं मी जर फक्त नोकरी केली, पुढे चालून काही करायला पाहिजे ना. यांनी सगळ्यांनी केलंय, मी पण थोडंफार करायला पाहिजे, म्हणून मी बाहेर पडलो. छान आहे. हा, मग छान. बोला. तू शिक्षण घेतोय आणि मी पत्रकार पण आहे, भाषण वगैरे करत असतो. अरे वा. हा. आज सकाळी अंकढल या ठिकाणाहून आम्ही चालायला सुरुवात केली. बरोबर 5:30 वाजता चालायला सुरुवात केली. आणि आज खरोखरच थोडी पण कोणाचीच घाट भेट काहीच नाही, बोलणं नाही, काही नाही. फक्त चालणं वेगात, तेही कमी नाही, जोरात. म्हणजे तब्येतही छान आहे. आणि म्हणजे आता वेध लागले आहेत सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. त्यामुळे वेग लागलेला आहे, वेग आलेला आहे चालायला. आणि साथही सगळ्यांची चांगली आहे. त्यामुळे आज तर टेरिफिक चालणं झालेलं आहे. आणि आता केरेवाडी इथे आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. आणि मस्तपैकी जेवणही झालेलं आहे. आणि निवांत झोपणार आणि पुन्हा सांगलीकडे रवाना होणार. सर्वांना शुभरात्री.